नमस्कार मंडळी. नुकत्याच पार पडलेल्या लिओनल मेसी म्हणजेच जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेयर आणि त्याच्या भारतीय किंवा भारतात झालेल्या 3 विविध टूर्स. पहिली टूर होती कोलकातामधली, दुसरी हैदराबाद आणि तिसरी मुंबईमधली. कोलकाता टूरमध्ये जे भारतीय प्रेक्षकांनी केलेली मेस होती ती मेसीने पाहिली. त्यानंतर हैदराबाद येथील इव्हेंट हा अतिशय सुरळीतपणे आणि अत्यंत शिस्तप्रियपणे पार पडला. परंतु त्यानंतर झाली तिसरी विजिट, तिसरी टूर. ती होती मुंबई येथे वानखेडे स्टेडियममध्ये. अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने प्रत्येक प्रेक्षकांनी तिथे प्रतिसाद दिला. परंतु काही असा घोळ झाला जो मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी अतिशय सुंदरपणे हाताळला. आमचे मुख्यमंत्री फारच हुशार आहेत बरं का. त्यांनी त्यांच्या काही खाजगी म्हणजेच मिसेस मुख्यमंत्री अमृताजी फडणवीस यांनी तिथे आपलं च्युइंगमवीर हे प्रताप दाखवले सर्वांसमोर. मेसीबरोबर फोटो काढताना त्यांनी च्युइंगम चघळत सेल्फी काढल्या. परंतु मिसेस मुख्यमंत्री यांना प्रोटोकॉलची बिलकुल काळजी नव्हती. म्हणजे माननीय मिसेस मुख्यमंत्रीजी यांनी त्यांचा काडीवर संबंध नसताना अत्यंत गलिच्छपणे त्यांनी मेसीबरोबर फोटोज काढले. ते फोटोज काढताना साधारण एक प्रोटोकॉल किंवा माणसाशी बोलण्याची पद्धत ही न दाखवता फक्त फोटो काढून त्यानंतर फोटो चेक करणं, परत तो फोटो नीट नाही आला म्हणून परत जाऊन फोटो काढून परत च्युइंगम चघळत बाजूला होणं. ह्यामध्ये कोणता प्रोटोकॉल होता बरं? सर्व प्रोटोकॉल हे प्रेक्षकांसाठी, सर्व प्रोटोकॉल हे जनतेसाठी. परंतु मिसेस मुख्यमंत्री यांनी कोणताही प्रोटोकॉल दाखवला नाही. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भाषण सुरू होतानाच किंवा मुख्यमंत्र्यांनी इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन दिलं. प्रोजेक्ट महादेवा जे फुटबॉलच्या वेगवेगळ्या स्टेटमधल्या किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्र स्टेटमधल्या अंडर-13 अशा टॅलेंटला शोधून काढण्यासाठीचं हे प्रोजेक्ट महादेवा, जे की फुटबॉलमध्ये आणि फुटबॉलमध्ये नवीन नवीन प्लेयर्सला टॅलेंटला वाव देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये घेतलेलं एक पाऊल. याचं इंट्रोडक्शन देताना मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माईक घेतला तेव्हा प्रेक्षकांमधून संपूर्ण वानखेडे स्टेडियममधून प्रेक्षकांनी एक नकारात्मक असा प्रतिसाद मुख्यमंत्र्यांच्या इंट्रोडक्शनवरती किंवा त्यांच्या भाषणावर दिला. ते कळताच आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी असा टर्नआउट घेतला की त्यांनी गणपती बाप्पा की मोरया, गणपती बाप्पा मोरया म्हणजेच देवाचं नाव घेऊन लगेच तो प्रेक्षकांचा प्रतिसाद सांभाळला. कारण की त्यांना चांगलं माहिती होतं की जिथे गणपती बाप्पा किंवा धर्माचं किंवा देवाचं नाव घेतील तिथे प्रेक्षक नेगेटिव्ह अशी रिॲक्शन नाही देऊ शकत. आणि त्यांच्या प्रतिमेला किंवा त्यांच्या प्रतिसादाला जो नेगेटिव्ह वाईब प्रेक्षकांकडून मिळत होता त्यांनी तो इमिडिएटली पॉझिटिव्हली गणपती बाप्पांकडून तळून घेतला. आणि या सर्वांमध्ये पाहता एकंदरच कोलकाता येथील लिओनल मेसीची जी व्हिजिट होती ती फक्त मेसी ठरली. अदरवाईज हैदराबाद आणि मुंबई येथे पार पडलेला लिओनल मेसी याची टूर ही अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. परंतु प्रेक्षक हे नाराज होते किंवा महाराष्ट्रातली जनता यांनी एक अशी वियर्ड अशी रिॲक्शन बघितली. ती होती मिसेस मुख्यमंत्री यांची, जे की च्युइंगम चघळत मेसी जवळ जाऊन त्याच्याबरोबर सेल्फी काढणं आणि सेल्फी येताच बाजूला निघून जाणं. परत तो फोटो नीट नाही आला म्हणून परत मेसी बरोबर जाऊन फोटो काढणं आणि परत च्युइंगम चघळत साईडला निघून जाणं. मिसेस मुख्यमंत्री असून त्यांनी याबद्दल थोडं तरी ध्यान ठेवायला हवं किंवा प्रोटोकॉलची काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच त्यांना ही संधी मिळाली की प्रेक्षकांनी पैसे मोजूनसुद्धा त्यांना लिओनल मेसी हा ग्राउंडवर दिसत नव्हता. परंतु मिसेस मुख्यमंत्री यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी फारच उत्तमरित्या सोनं केलं. ते म्हणजे मेसीबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणं. बस एकच उद्देश. यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.
धन्यवाद.